सामंत आपल्या सोबत आहेत, आपण बातचीत करणार आहोत. सर, आज 3 दिवसाचं आंदोलन आज अधिवेशन सुरू झालेलं आहे. विरोधक नाहीयेत समोर, परंतु महायुतीकडे मोठं बहुमत आहे. विरोधक जरी समोर आमच्या नसले, महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना कमी आमदार जरी निवडून दिले असले तरी आम्ही लोकशाहीचा आदर करतो. त्यांचा देखील शपथविधी या ठिकाणी होणार आहे. 288 आमदारांचा शपथविधी होणार आहे. पण वारंवार असं म्हटलं जातं की जर सत्ताधाऱ्यांना व्यवस्थित काम करायचं असेल तर विरोधक असणं महत्त्वाचं असतं. तर असा काही विचार केला जाणार आहे का की विरोधक? मला विचाराचं माहीत नाही, पण हा विचार जनतेनं केला ना, मतदारांनी केला म्हणून तेवढे ते आमदार आले. हे काय शिवसेनेनं किंवा भाजपनं किंवा राष्ट्रवादीनं ठरवून त्यांना 42, 43, 46 आमदार निवडून दिले नाही, जनतेनं निवडून दिले. त्याच्यामुळे तो जनतेचा कौल आहे. आणि विधानसभेच्या बाबतीतला, विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीतला निर्णय हे विधानसभेचे अध्यक्ष घेत असतात. विधानसभेचे अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील. माहितीमध्ये आतापर्यंत 3 पक्ष आपल्याला पाहायला मिळत होते, पण काल मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं आहे की राज ठाकरेंबद्दल देखील आम्ही आगामी महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विचार करू. तुम्ही कसं पाहता? विचार करू असं म्हणाले काल रात्री. आज सकाळी तो काही पक्ष आमच्या सोबत आलेला नाही, परंतु या बाबतीमध्ये राजसाहेबांच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. सगळ्याच बाबतीतले निर्णय आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. मंत्र्यांबाबत काय चर्चा होणार आहे? कारण की अनेक वेळा म्हटलं जातं की आपल्या मंडळाच्या बाबतीमध्ये देखील सगळे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.